राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ पुढील 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारपिटीची शक्यता. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. अकोल्यात पिण्याच्या पाण्यात जिवंत अळ्या आणि किडे. शहरात होते पिवळसर रंगाच्या पाण्याचा दूषित पुरवठा. प्रशासन ढिम्म असताना नागरिकांचा संताप. 12 तासाच्या चर्चेनंतर वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर. 288 खासदारांना बाजूने मतदान तर 232 खासदारांच्या विरोधात मतदान. राज्यसभेत सादर केलं जाणार विधेयक. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून दोन्ही शिवसेना भिडल्या. वक्फची जमीन हडपण्याचा सरकारचा डाव, अरविंद सावंतांचा आरोप. तर बाळासाहेब असते तर हीच भूमिका असती का, श्रीकांत शिंदेंचा सवाल. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम सदस्य नेमण्याची तरतूद नाही. विरोधकांकडून मुस्लिम समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं स्पष्टीकरण. बीड डीपीडीसीच्या कामांमध्ये भ्रष्टाचार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना क्लीन चिट. तर अजितदादांना आजारांचं कारण सांगून धनंजय मुंडे मुलीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमात. महाराष्ट्रात 1 मे पासून एक राज्य एक नोंदणी सुरू होणार. आता कोणत्याही कार्यालयात मालमत्ता खरेदी विक्रीची नोंदणी करता येणार. महसूल विभागाचा मोठा निर्णय. पाकिस्तानी सैनिकांची भारतीय हद्दीत घुसखोरी. जम्मू काश्मीरच्या कृष्णा घाटी भागात नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय चौक्यांवर हल्ला. भारतीय लष्कराने दिले चोख प्रत्युत्तर. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची रेसिप्रोकल टॅरिफेबाबत मोठी घोषणा. भारतातून आयातांवर 26% कर तर चीनवर 34%चा चाबूक. मोबाईलचा अतिवापर ठरतोय जीवघेणा. सलग 4 तासाच्या स्क्रीन टाइममुळे होतोय नोमाफोबिया. गेल्या 3 वर्षात 32,14,000हून जास्त रुग्णांवर मानसिक उपचार.